नमस्कार. आज आपण जाणून घेऊया घटस्थापना या मागील शास्त्र आणि आपलं धर्मतत्व आणि भारतातली ही अतिशय महत्वाची असलेली परंपरा. अनेक पिढ्यांपासून हिंदू संस्कृतीमध्ये घटस्थापना हा अतिशय महत्वाचा घरात केला जाणारा विधी. परंतु आजची जी काही नवपिढी आहे या परंपरेकडं परंपरा म्हणूनच पाहते. या मागील शास्त्र जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत आपल्या परंपरेचा, आपल्या रूढी प्रथेचा आपल्याला अभिमान वाटणार नाही. का केली जाते घटस्थापना? मग यामागचं शास्त्र काय आहे? यामागचं शास्त्र असं आहे की ज्या काळामध्ये या देशामध्ये, हा देश तर कृषीप्रधान आहे, या देशामध्ये आजही 70% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत आणि म्हणून शेतीतल्या कष्टकऱ्याला, कामगाराला बळी राजा असा नामनिधान आहे. आणि म्हणून जेव्हा या देशामध्ये माती परीक्षणाचा शोध लागलेला नव्हता तेव्हा हा देशातला शेतकरी या पद्धतीनं माती परीक्षण करायचा. घटस्थापनेमध्ये आज जरी परंपरेनं अनेक गोष्टी आटत आल्या असल्या, आपण बऱ्याचशा गोष्टी काढून टाकल्या असल्या, तरी नेमकी घटस्थापनेचा उद्देश हा होता की तो शेतकरी, प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी ही घटस्थापना व्हायची. मग त्याच्यामध्ये जात, धर्म, पंथ, प्रांत हा विषय नव्हताच आणि तो शेतकरी असला पाहिजे. आणि मग तो आपल्या शेतीतली माती घेऊन यायचा आणि घरी त्या शेतीतली माती ठेवल्यानंतर त्याच्यावर कळस स्थापना करून आपल्याच शेतामध्ये जे आपण बी बियाणं पेरतो ते घरात ठेवलेलं बी बियाणं जे पुढच्या वर्षी ते बी बियाणं आपल्याला वापरायचं आहे ते त्या मातीवर टाकायचा आणि 11 दिवस किंवा 7 दिवस त्या मातीला व्यवस्थितरित्या पाणी पुरवायचा. आणि पाणी पुरवल्यानंतर ते सगळं आलेलं धान हे शेवटच्या दिवशी, खास करून दसऱ्याच्या दिवशी देवाच्या जवळ ठेवायचा आणि देवाला दर्शन घेऊन मागायचा की अशाच पद्धतीचं धान माझ्या शेतामध्ये पिकू दे. आता यातून शास्त्र काय लक्षात येतं की त्याला माहित असायचं की कोणत्या शेतामध्ये कोणतं धान चांगलं आलेलं आहे, कारण ती माती त्याने आणलेली असायची आणि मग तेच बी तो त्या शेतामध्ये पिकवायचा. अशा पद्धतीनं शेतकरी माती परीक्षण घरच्या घरीच करायचा आपल्या शेतीमधून आणि धान्य पिकवायचा. असा हा शास्त्रज्ञ दृष्टिकोनातून असलेला आणि अतिशय शास्त्रीय तत्व असलेली घटस्थापनेची ही परंपरा आपण जोपासणं अत्यंत गरजेचं आहे. आजही ती जोपासली जाते. त्यामधून उगवण क्षमता किती आहे याचाही अंदाज त्या शेतकऱ्याला यायचा आणि हाच अंदाज उराशी बाळगून, हाच आत्मविश्वास आपल्या सोबत घेऊन तो शेतामध्ये बी बियाणं पेरून शेताला खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम करायचा. त्यातून आपल्या देशात हरित क्रांती घडून आली, कारण या मागं शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतकऱ्याचं हे महत्वाचं शास्त्र आपल्या समोर आहे. अशी ही घटस्थापनेची संकल्पना, यामागची ही जी बाब आहे ही प्रत्येक तरुणाने आणि प्रत्येक आजच्या तरुण शेतकऱ्याने समजून घेऊन याच पद्धतीनं ही रूढी प्रथा म्हणून आपण अतिशय अभिमानानं पाळणं गरजेचं आहे. आता अनेकांच्या घरी ही घटस्थापना नसते, मग कदाचित त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात, परंतु अंधश्रद्धेचं यामागे कुठंही पुसटसं सुद्धा कारण नाहीये. आणि म्हणून याकडे पाहताना आपण भारतीय परंपरा शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्या पाहिजे, कारण या परंपरा आपल्या भौगोलिक प्रदेशाला लागून आहेत. आपल्या संस्कृतीला समोर ठेवून या परंपरा समोर ठेवण्यात आलेल्या आहेत.